गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आपण बघणार आहोत येणाऱ्या महिन्यामध्ये जळगाव महानगरपालिकेमध्ये 1000+ जागांची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। त्यामधील सगळ्यात महत्त्वाचं जे पद आहे किंवा ज्याच्या जागा जास्त आहेत त्याचं नाव आहे स्वच्छता निरीक्षक, सॅनिटरी इन्स्पेक्टर। तर या पदांचा सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झालेला आहे। तर हे आपण या व्हिडिओमध्ये पात्रता, अभ्यासक्रम, वयोमर्यादा किती राहणार आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, कोणते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहेत, तर याविषयी माहिती दिली जाणार आहे। तर जळगाव महानगरपालिकेकरिता आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती जाहिराती संदर्भात पण सांगितलं जाणार आहे। त्या अगोदर डबल अकॅडमी मध्ये स्वच्छता निरीक्षक बॅच ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये स्टार्ट झालेली आहे। यामध्ये तांत्रिक विषयासहित ही बॅच अवेलेबल असणार आहे। यामध्ये तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव, त्यासोबतच व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असणार आहे। टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिले जाणार आहेत आणि आपल्याला लेक्चर अनलिमिटेड वेळा असणार आहेत। तर बॅच जॉईन करण्याकरिता 8010 45 77 60 या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे। म्हणजे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला सर्व काही दिली जाणार आहे। अपडेट त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे। आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राइब पण करून ठेवायचं आहे। आता जास्त वेळ न घेता काय दिलेली आहे बघा, किती जागा भरल्या जाणार। स्वच्छता निरीक्षक श्रेणी क प्रशासन सेवा सरळ सेवेमार्फत 75% आणि पदोन्नती मार्फत 25% जागा आहेत। म्हणजे आपल्याला ही चांगली बाब आहे। जे विद्यार्थी सरळ सेवेची तयारी करतायत, स्पर्धा परीक्षा ग्रामीण आणि शहरी भागातील जे तरुण तरुणी आहेत त्यांच्याकरिता ही एक चांगली बाब आहे म्हणेल मी। 75% काय काय तर फक्त 50% सरळ सेवे मार्फत आहेत। यामध्ये पात्रता थोडीशी त्यांनी वेगळी दिलेली आहे, ते आपण बघणार आहोत। नेमकं काय म्हटलेलं आहे त्यांनी, मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणारा उमेदवार, त्यासोबतच महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त संस्थेतून स्वच्छता निरीक्षक कोर्स उत्तीर्ण आवश्यक आहे। म्हणजे 1 वर्षाचा तुमचा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स, MSCIT परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचं आहे। मराठी भाषेसह शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 10वी मध्ये तुमचा मराठी विषय असेल तर। त्यानंतर जळगाव शहर महानगरपालिकेत किमान 5 वर्षे सेवा झालेल्या शैक्षणिक अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांबाबतीत सरळ सेवेसाठी निर्धारित उच्चतम वयोमर्यादा 5 वर्षांनी शिथिलक्षम असणार आहे। म्हणजे जे चतुर्थ श्रेणीमध्ये आहेत किंवा गटामध्ये कार्यरत आहेत जळगाव महानगरपालिकेमध्ये त्यांना फक्त वयोमर्यादेसंदर्भात 5 वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे। बाकी अनुभव मागितलेला नाहीये। शेवटपर्यंत बघितल्यानंतर हा फायदा होणार आहे की तुम्हाला या पदाकरिता काय काय क्रायटेरिया दिलेला आहे, कोण अप्लाय करू शकतो, एक्सपिरियन्स आहे का, जाहिरात कधी येणार आहे हे कळणार आहे। त्याकरिता मी पहिलं सांगितलेलं आहे तुम्हाला, शेवटपर्यंत बघा। स्वच्छता निरीक्षक पदोन्नती मार्फत 25% म्हणजे यामध्ये 3 वर्षे सेवा पूर्ण झालेले स्वच्छता निरीक्षक कोर्स उत्तीर्ण असलेल्या कर्मचारी फॉर्म भरू शकतात। यांना विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचं आहे। त्यानंतर बघा दुसरं एक पद आहे मुख्य स्वच्छता निरीक्षक, पदोन्नती मार्फत भरले जाणार आहे हे। त्यानंतर एक आपण कनिष्ठ घनकचरा व्यवस्थापनासाठी वेगळं आहे, घनकचरा व्यवस्थापन पदोन्नती आरोग्य अधिकारी हे वेगळे आहेत। ओके, तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय काय दिलं आहे मी इकडे बघा। आता जळगाव महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक संदर्भात आपण माहिती या ठिकाणी घेतलेली आहे। स्वच्छता जळगाव मनपा भरती ही 2025 ची असणार आहे। 3 ते 4 वर्षानंतर ही पदभरती होणार आहे। जाहिराती संदर्भात या ठिकाणी आपण माहिती देणार आहोत। त्या अगोदर कधी येणार आहे तर वयोमर्यादा 5 वर्ष शिथिलक्षम फक्त तिथल्या कर्मचाऱ्यांसाठी दिलेली आहे। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी 5 वर्ष शिथिलक्षमता, बाकी वयोमर्यादा ओपन कॅटेगरी करिता 18 ते 43 असणार आहे। आणि कास्ट मध्ये जर उमेदवार असाल तर 18 ते 45 वर्ष वयोमर्यादा राहणार आहे। ओके, त्यानंतर खेळाडू, अंशकालीन उमेदवार, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्यासाठी 18 ते 38 आहे ओपन करिता, थोडस हे झालंय। त्यानंतर कास्ट करिता 18 ते 43 आहे परत एकदा बघा। आणि 18 ते 45 खेळाडू, अंशकालीन उमेदवार यांच्याकरिता आहे। माजी सैनिकांकरिता 55 वर्ष वयोमर्यादा आहे। एकदा परत एकदा क्लिक करा, इकडे लक्ष द्यायचं आहे। ओपन 38 वर्ष वयोमर्यादा, कॅटेगरी 43 आणि खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्याकरिता 45। ओके, तर ही वयोमर्यादा। त्यानंतर अभ्यासक्रम मी सेपरेट व्हिडिओ दिलेला आहे, तरी पण या ठिकाणी
जो अभ्यासक्रम आहे स्वच्छता निरीक्षक पदाकरिता तो या ठिकाणी सांगेल 60-40 चा रेशो आहे, म्हणजे 60 मार्काला टेक्निकल आणि 40 मार्काला नॉन टेक्निकल असणार आहे। यामध्ये कोणकोणते विषय आहेत आपल्याला आतापासून तयारीला लागायचं आहे, तर मराठी आहे, इंग्लिश विषय आहे, त्यानंतर हे 10-10 मार्काला आहेत। ओके, जीके आणि जीएस सामान्य ज्ञान यामध्ये तुम्हाला माहित आहे भारताचा इतिहास, महाराष्ट्र इतिहास, महाराष्ट्र भूगोल, राज्यघटना, चालू घडामोडी हे सगळे विषय, अंकगणित आणि बुद्धिमत्ता, मॅथ आणि रिजनिंग हे 40 आणि 60 मार्काला तांत्रिक घटक। ओके, यामध्ये स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन असेल किंवा घनकचरा व्यवस्थापन नियम, वेक्टर बॉन्ड, वॉटर बॉन्ड डिसीजेस असतील, हे सगळं आपण 40-60 मार्काला 120 गुण असणार आहेत। असा 100 प्रश्न, 200 गुणांचा पेपर, 2 तास कालावधी, आणि हे पेपर टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत घेतला जाणार आहे। तर परत मला एकदा काय सांगायचं आहे तुम्हाला, जळगाव महानगरपालिकेमध्ये कोणकोणत्या पदं असणार आहेत, जाहिरात सांगितलेली आहे मी, ऑक्टोबर महिन्यामध्ये येणार आहे। तर यामध्ये एएनएम जेएनएमचे असणार आहे, स्टाफ नर्स, उद्यान निरीक्षक, उद्यान अधीक्षक, उद्यान सहाय्यक, औषध निर्माता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, अग्निशामक अधिकारी, वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपिक या सर्व पदांकरिता आपण आतापासूनच, कारण पुढच्या महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे म्हणजे ऑक्टोबर मध्ये, तर तुम्हाला आतापासून अभ्यास करणं गरजेचं आहे, योग्य मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे। आणि येणाऱ्या जाहिरातीमध्ये तुम्हाला सरळ सेवा भरतीमध्ये लागायचं आहे। याकरिता योग्य ते मार्गदर्शन घेण्याकरिता 8010-457760 हा नंबर दिलेला आहे, यावरती तुम्ही नक्की कॉल करा आणि अकॅडमीला जॉईन व्हा। ओके, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, आपण जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। थँक्यू।